प्रशिक्षक शिवाजी भाऊ आबा पाटील विद्यालय रोपळे, विषय सामाजिक समरसता। वसंतराव काळे औद्योगिक प्रशिक्षण संस्था तोंडवाडी शिवराज्याभिषेक दिन कार्यक्रम या निमित्तानं आयोजित केलेले जो व्याख्यान असेल किंवा जो सांस्कृतिक उपक्रम असेल, यासाठी उपस्थित असलेले आदरणीय व्यक्तिमत्व माननीय आमचे मार्गदर्शक या ठिकाणी गेलेले आहेत, काळे साहेब कार्यक्रम असल्यामुळे गेलेले आहेत। तसेच बाळासाहेब काळे गुरुजी सचिव श्रीराम शिक्षण प्रसारक मंडळ, माननीय संतोष गुळवे साहेब, कारण हा देखना कार्यक्रम ज्यांच्या मॅनेजमेंट खाली पार पडतो ते गुळवे साहेब, प्राचार्य वसंतराव काळे ITI कॉलेज धोंडेवाडी, माननीय कुलकर्णी सर, प्राचार्य वसंतराव काळे प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय वाडी कुरवली, आणि सहकारी मित्र शिक्षक म्हणून बे सर आणि वक्तृत्वदाता म्हणून बे आमचे सहकारी मित्र समाधान काळे सर, उपस्थित या विद्यालयाचे जे शिक्षक वृंदीगण, जे शिक्षक शिक्षिका माता भगिनी आहेत ते, आणि माझा एक भ्रम होता सर की ITI कॉलेज म्हणलं की ज्याला मार्क कमी तो तिथं जातो, पण आज असं जाणवतं जिथं मार्क हे कागदपत्रावर आहे ते तो कागदाला झळाळी देण्याचं काम हे उद्याची कर्तृत्ववान पिढी जे तुम्ही समोर बसलाय यांचं कौतुक या कार्यक्रमानिमित्त वाटतं सर आपल्याला, म्हणून पहिल्यांदा तुम्हाला शुभेच्छा। कोण पगार मागायला जातं, मी म्हणतो तुम्हाला नीट ऐका, सगळ्याच्या समोर जास्त वेळ बोलणार नाही। सरांनी आमचे सहकारी मित्र बोललेलेच आहेत, आता ते बोलल्यानंतर आमचे कर्तृत्व असतं सर, राजकारणी राजकारणानुसार बोलतात वेगवेगळ्या याच्यावर, आम्ही व्याख्यान देताना सरांनी जो मुद्दा मांडला त्याला अनुसरून जो वेगळा आहे त्याच्याकडे आपण येतोय। पुन्हा एकदा सांगतोय, जास्त वेळ नाही, अगदी कमी कालावधीत, मला माहिती आहे आता वाजले की 12, घराकडे जायची गाडी सुटणार आहे, तुम्हाला बी जायचं आहे मला बी जायचं आहे, पण आयुष्यामध्ये पुढे काय होईल माहित नसतं, एक एक पाऊल टाकताना तो आपल्या यशाला झळाळी देणार असणं पाहिजे, हे छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलं। एक घोषणा देऊन, कारण का माझा विषय आहे सामाजिक समरसता, ज्यांनी पहिल्यांदा जगाला दाखवून दिले त्या छत्रपतींचा पण उद्घोष करतोय, बोला छत्रपती शिवाजी महाराज की, बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी, बोला हर 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 हर। आणि मी माझ्या व्याख्यानाला सुरुवात करतोय, नीट ऐका, सामाजिक समरसता। एक जण जर तुम्ही माझ्याशी इंटरॅक्ट राहिला तर मी तुम्हाला बोर करणार नाही, नीट ऐका, मी जे विचारतो, आणि जर तुम्ही 20-25 मिनिट माझ्या इंटरॅक्ट नाही राहिला तर आयुष्यात व्याख्यान ऐकायला एवढा बोर तुम्ही होणार, जाताना म्हणणार कशाला एक चक्का पलानले, पण आमचा ताप देण्याचा धंदा नाही, ताप सहन करण्याचा धंदा आहे, जगतात ताप सहन करण्याचा धंदा आहे, ध्यानात ठेवा। जसं तुमच्याकडे पाहिल्यानंतर जाणवतं की माणसाची माणुसकी माणसातच खुलून दिसते, हा वक्तृत्व कार्यक्रम हा ITI कॉलेजच्या या समूहातच खुलून दिसतो, हे तीळ मात्र शंका घेण्याचे काय कारण ना मित्रांनो। चला सांगा मला, एक जण उठून एक जणांनी उत्तर द्यायचं, सामाजिक समरसता म्हणजे काय, मग मी या ठिकाणी सुरुवात करतोय चर्चा। त्या सामाजिक समरसता म्हणजे काय, एक जण काय तुम्हाला वाटतं, चला कशा का असेने नेम लागू नाही तर ना लागू, दाड AK-47 मधनं गोळ्या घातल्यानंतर एक तरी लागेल का ना, हे कर्तृत्व मंडळी समोर बसले, एक तरी लागेल का ना, सांगा समरसता म्हणजे काय, सामाजिक समरस तुम्हाला काय वाटतं, समाज कसा असला पाहिजे, एक जण एनिवन, एक जण साधमूर्त सर तिकडे ज्याला माज झाला तो समाज आपल्याला काय करायचंय, असं आहे का बोला, एक जण तुम्हाला जर सांगितलं सुंदर भोजनाचा आस्वाद आहे बरं कार्यक्रमानंतर,
सगळा कार्यक्रम अटेंड केल्यानंतर पाहिजे तेवढं मिळेल. काय होईल? जो सुंदर त्यानं ऐकेल त्यालाच जेवण आहे. अहो आपण सगळं ऐकू, माझ्यासारखा तर प्रत्येक गोष्ट ऐकेल. अहो ऐकलंच पाहिजे का? आयुष्यानंतर ऐकलं तरच पुढं जातं. सर्व 18 पगड जातीला ज्यांनी पुढे घेऊन गेलं आणि भारताचा म्हणण्यापेक्षा स्वराज्याचा पताका ज्या ठिकाणी फडकवला ते छत्रपती होते. आणि त्या छत्रपतीचा शिवराज्यापेक्षा सोहळा लक्षात ठेवा. 18 पगड जाती सरांनी सांगितलं. शिवा काशीद कोणत्या जातीचे होते सांगा, ते तर सांगा. चला, शिवा काशीद कोणत्या जातीचे होते? हा, येस, बहिर्जी नाईक शिवा काशीद न्हावी जातीचे होते. पण चला, एक इब्राहिम खान कोणत्या जातीचे होते? मुस्लिम. बहिर्जी नाईक कोणत्या जातीचे होते? नेताजी पालकर कोणत्या जातीचे होते? मला सांगा ना बाळा, आपण काय करतो हे असं? हे बोला ना. आपल्या घरामध्ये असणारी आई, खाटावर बसलेला बाप, घरामध्ये असलेली आई, खाटावर बसलेला बाप आणि गोट्यात हंबरणारी गाई, हे सगळी सारखी माया देतात रे. ते नसतील ना तर बाबा बनण्यासाठी ते अंगण सुद्धा सुन जात. कुणाला म्हणणार? जोपर्यंत आपल्या बापाची चप्पल त्या दारात आहे तोपर्यंत त्या घराला घरपण आहे. गाईचं हंबरट आहे तोपर्यंत त्या आपल्या वस्तीला किंमत आहे. आणि मेला कुठे गेला होतास? तोंड काळ कर पण भाकरी खाऊन का, असं म्हणणारी आई घरामध्ये आहे. त्याच वेळेस खऱ्या अर्थाने सामाजिक समरसता भाव. कौतुक आहे तुमच्या कॉलेजचं साहेब. देशामध्ये पहिला क्रमांक आणला मोदी साहेबांच्या हस्ते. 3 क्रमांक मला या ठिकाणी सरांनी सांगितलं की 3 क्रमांक गेल्या वर्षी जिल्ह्यात आहे. मी तुम्हाला सांगतो, सामाजिक समरसता विषयाकडे येणार आहे. आदरणीय सरांनी सुद्धा सांगितलं 3 क्रमांक. मला असं वाटतं कौशल्य औद्योगिकता विकास आहे. येणारे 3 क्रमांक उद्योजकतामध्ये याच विद्यालयाच्या विद्यार्थ्याने सोलापूर जिल्हा नव देशामध्ये लोकांना रोजगार देऊन खऱ्या अर्थानं या ITI कॉलेजचं नाव निर्माण करावं आणि मग उद्योजकता विकास कार्यक्रम घडला असं मी या ठिकाणी छाती ठोकून म्हणेल. कुणाच्या छातीवर हात मारून नाही, कुणाच्या छातीवर लात मारून नाही, तर त्याच्या छातीवर मायाचा हात ठेवून पुढे जायला शिका बाळावं. आणि हेच आहे सामाजिक समरसता. होणार ना मग? मी सांगितलंय पुन्हा एकदा, इंटरॅक्शन झालं तर बोर करणार नाही. इंटरॅक्शन नाही झालं तर बोर नक्की व्हाल. जाता जाता सांगाल तुम्ही कोण होतास तू, काय केलंस तू, अरे वेड्या असा कसा मेलास तू, काहीच न करता मेलास तू, जाती जाती म्हणजे भांड लावून अरे गेलास का तू, तुला विचारणार कोण नाही. म्हणून पुन्हा एकदा सांगतो, छत्रपतींचं अष्टप्रधान मंडळ असू द्या, छत्रपतींचं प्रत्येक गोष्ट असू द्या, त्यांनी कधी जात पात नाही बघितली. सगळ्यांना सोबत घेऊन सन्मानपूर्ण वागणूक देऊन संवादात्मक घडवून प्रत्येक जातीला वेगळ्या उंचीवर नेण्याचं काम म्हणजेच बाळाव समरसता. एका पक्षाला सुद्धा कळतं. चला एक गोष्ट सांगतो आणि मग दोन मुद्द्यावर येतो. एकता म्हणजे काय? कोण सांगते एकता म्हणजे काय? काही गोष्ट सांगू थोडीशी. चला, एक पक्ष त्याचं छोटस पिल्लू होतं, आई आणि त्याचं पिल्लू होतं. नीट आहे का? ते पिल्लू आकाशामध्ये भरारी देत असत, इकडं तिकडं बागडत असत. त्याची आई त्याच्या सोबत उडत असते. जोपर्यंत आपल्या सोबत आई आहे, आत्मा आणि ईश्वराचा मिलाप म्हणजे आई असते बाळा. जोपर्यंत आपल्या सोबत आहे तोपर्यंत फाटकी कापड असतील तर ते फाटकी कापड ज्यांच्या श्रमाच्या बळावर घामानं भिजलेले असतात, तो बाप आपल्या सोबत असेल तर लाजायची काय कारण नाही. सरांनी सांगितलं, जो मातीमधून उभा राहतो तोच खरा अर्थ या मातीसाठी इतिहास घडवतो. ती पक्षी आपले ते चिमुकलं बाळ त्या आई सोबत उडत असत. उडता उडता शिवजीचं मंदिर असतं, त्या मंदिरावरती दोन्ही अलगच जाऊन बसतात, हळूच जाऊन बसतात.
महाशिवरात्रीचा उत्सव त्या ठिकाणी चालू असतो, सुगम संगीत त्या ठिकाणी येत असतं, प्रत्येक जण त्या ठिकाणी प्रसाद, प्रत्येक जण शिवाची आराधना करत असतो, प्रत्येक जण. ते पक्षी आणि ते पिल्लू सुद्धा तिथंच घरटं किंवा तिथंच बसलेलं असतं. थोड्या दिवसानं रंगरंगोटीचं काम त्या मंदिराला करताना ते पाहत असतं सगळं काय लगबग चाललेलं आहे, आणि रंगरंगोटी करत असल्यामुळं त्या ठिकाणाहून ते पक्षी आणि ते पिल्लू त्या ठिकाणी उडतं. उडत उडत आकाशातून पुन्हा ते 25 डिसेंबर किंवा नाताळचा सण असतो सर, त्या येशूच्या मंदिरामध्ये जाऊन विसरत. ते छोटस पक्षी आणि त्याचे ते पक्षी आणि त्याचे ते छोटस बाळ पिल्लू, तिथेही उत्सव मोठ्या दिमाखात चालू असतो, तिथेही प्रत्येक जण लगबग करत असतं, तिथेही प्रत्येकाचं काही ना काही चाललेलं असतं. ते पाहत असतात. पहिले ते शिवजीच्या मंदिरावर, पुन्हा ते येशू ख्रिस्तांच्या मंदिरात त्या ठिकाणी असतात, पुन्हाही ते त्या ठिकाणी मोडतात आणि पुन्हा ते उडत उडत रमजानचा महिना चालू होतो आणि ते मस्जिदीवर जाऊन बसतात. मस्जिदीवर जाऊन बसल्यानंतर त्यांना तिथेही हकलं जातं. ते तिथे बसतात, नमाज ऐकू होतो, अल्लाचं नामस्मरण होतं, कुराणाचं पठण होतं, तिथेही ते थांबतात. आणि काही दिवसानं तिथेही वेगवेगळं असं कार्यक्रम चालू होतं. ते दोन्ही त्याच ठिकाणी पाहत असतात आणि पुन्हा ते त्या ठिकाणावर उडतात. तिथेही काही कार्यक्रम चाललेले असतात. हे सगळं पाहिल्यानंतर जातात. काही दिवसांनी किंकाळी भरवणारे आवाज त्या रस्त्यावरून येतात. कारण का एकमेकांमध्ये दंगली चालू असतात. तेच दोन ज्याची आई आणि पिल्लू ज्या प्रत्येक मंदिरावर जाऊन बसलं होतं, तेच पक्षी आणि तेच तिचं बाळ त्या ठिकाणी उडताना खालून किंकाळ्या येतात. कोण कुणावर वार करतो, कोण जातीसाठी करतो, कोण मातीसाठी करतो, कोण धर्मासाठी करतो. अरे पण न्यायासाठी वार करणारे व्हा ना. छत्रपती सारखं न्यायासाठी वार कराल त्यावेळेस या जगामध्ये दुसरे शिवाजी जन्माला आले म्हणलं तर वावगं ठरणार नाही. आणि तुम्ही ते बनावं. ते पिल्लू विचारतं, अगं आई काय चाललंय? त्यावेळेस ते म्हणते की एक जणाचा मांसाचा तुकडा त्या मंदिरामध्ये शिवजीच्या पडल्यामुळे दंगल पेटले बाळा. म्हणून मुस्लिम आणि हिंदू यांची दंगल पेटले बाळा. आणि तेच दंगल माणसातील माणुसकी संपवते. त्यावेळेस ते पिल्लू म्हणतं, अगं आई आपण शिवजीच्या मंदिरावर बसलो, अगं आई आपण येशू ख्रिस्तांच्या मंदिरावर बसलो, अगं आई आपण अल्लाच्या मंदिरावर बसलो. आपल्याला नाही ग देव म्हणला उठ येतो, उठ ना, मी फक्त मुस्लिमांचा आहे, मी फक्त हिंदूंचा आहे, मी येशूंचा आहे नाही ग म्हणलं. मग ही माणसं अशी का करतात गाई? तिची आई तिला उत्तर देते, काय बाळा म्हणून तर आपण एवढ्या उंचीवर उडतोय. गूंज आहे त्यांची. आपण एवढ्या उंचीवर उडतोय कारण आपण ते मानत नाहीत आणि म्हणून ते जमिनीवर लढतात. कारण ते तेच मानतात. म्हणून बाळा, म्हणून पुन्हा एकदा सांगतोय या गोष्टीतून जात पात तोडली पाहिजे. मग काय, ना हिंदू बनतो ना मुसलमान बनेगा तो, ना हिंदू बनेगा तो ना मुसलमान बनेगा तो. अरे बनना ही है तो इंसान की औलाद बनेगा तो, इंसान की औलाद बनेगा तो. कधी बनणार? छत्रपतींनी सुराज्य घडवून आणलं. ते सुराज्य रयतेसाठी होतं, सरांनी सांगितलंय. आपण थोडस बाजूला आणखी येतोय. कौतुक आहे सर, मुली सुद्धा ITL येतात आणि यांना सॅल्यूट साहेब. कशासाठी तुम्हाला सगळ्यांना? कारण आम्ही नोकरी 85% वाला 90% वाला नोकरी मागण्यासाठी हिंडतोय. आणि हे आमचे विद्यार्थी अगदी जिल्ह्यामध्येच कोर्स असणार आहे. मला वाटतं सोलरचं तुम्ही सांगितलं. हा लक्षात ठेवा, 22 याच्यामध्ये हा तुमच्यासाठी रोजगार तर देणारच आहे, पण प्रत्येक गोष्ट उत्कृष्ट आहे. कौतुक कशासाठी? कशासाठी कौतुक?
तर कौतुक याच्यासाठी कुणाच्या तर दारामध्ये जाऊन आपल्या गुणांचा तुकडा त्यांच्या समोर ठेवून आपल्या पगारासाठी भीक मागणारे आपण बनत नाही, तर तुम्ही असं व्यावसायिक बनता की जे नोकरी देऊन खऱ्या अर्थानं दातृत्वाचा इतिहास घडवतो. आणि हेच समरसतेमध्ये कर्तृत्व आणि दातृत्व म्हणजेच ITI कॉलेज, सामाजिक समरसता म्हणजेच ITI कॉलेज. का आता एक जण जरी म्हणलं का मी या जातीचा आहे म्हणून मी इथं बसलोय, जगताप सर या जातीचे आहेत म्हणून हे या ठिकाणी बोलतात, आणि मग कशासाठी पाळतात जात, जे आयुष्यभर जात नाही तिला जात म्हणतात. आणि मेल्यावर सुद्धा कधी आपण आपल्या धर्मासाठी ज्यावेळेस झगडतो त्यावेळेस सुद्धा जात आपण सोडत नाही, निवडणुकीसाठी आपण जात सोडत नाही. मग कसली आले रे सामाजिक समरसता, त्या पक्षाची गूंज ऐका जे वर उडतात. मला सांगा तुम्ही कधी ऐकणार, कधी करणार बाळाओ? चांगल्या गोष्टी त्यांनाच मिळतात, चांगल्या गोष्टी त्यांनाच मिळतात जे फक्त वाट पाहतात, जे फक्त वाट पाहतात. कुणाची वाट पाहतो आपण? कुणाची पाहायची? चला टेल मी, कुणाची वाट पाहणार? एक जण सांगा बघा, कुणाची वाट पाहणार? याला वाटच पाहिजे ना. सांगा ना, रस्ता चुकीचा असेल त्या वाटेवरनं चालत असेल बाळाओ तर आपण चुकीचं. सांगा ना, वाट कुणाची पाहिजे का वाट लावायची? माझ्या नादाला लागला ना, तुला धावतो बघ माझ्या गल्लीतनं तरी हा, तुला धावतो असं नाही. सांगा ना मग वाट कुणाची पाहिजे? अरे कपाळावर भगव्याची कोर कोरून, कानामध्ये बाळी घालून, सुनसोने म्हणत रस्त्यावर हिंडणारे मावळे बनायचे. अरे हे कसले मावळे? चला ये तर कावळे, तुला मिरवायचं कपाळावर कोर तर त्या माता भगिनीच्या कोर असेल जी वैष्णवी हगवण्यासारखी असेल, तिच्या त्या कोरीचं रक्षण करणारा तू मावळा बन रे मावळा. चला कावळा काय बनतोस? तुझ्या आई बापाने हेच शिकवलं का? आणि हेच छत्रपतीने सामाजिक समृद्धी साठी घडवलंय, हेच कर्मवीरांनी सांगितलंय. सुन सोनिये सुन दिलबर, तुझसे भी ज्यादा रब से भी ज्यादा तुझसे प्यार करतं. जर आज चाला तुला कोण खात रस्त्यावरून माजलेला तो, मग काय म्हणायला पाहिजे? सुन सोनिये रब से भी चाहता हूं मैं मेरे माँ बाप को, इन गुरुजनों को, जैसे देवतो वाले आदमी को. म्हणून पुन्हा सांगतो, वाट कुणाची पाहिजे? तर अशा व्यक्तिमत्वाची वाट कुणाची पाहिजे? तर आई बाबाची. अरे वाट कुणाची पाहिजे? ज्यांनी आपल्यासाठी जातीपाती न बघता एकतेनं हृदय खुलवण्यासाठी हृदय जोडून स्नेहबंध निर्माण करून एका क्लासमध्ये स्वच्छतेचा फुंकार घेऊन आयुष्याची ललकार छत्रपतींचे संस्कार घेऊन खऱ्या अर्थानं आपलं यशस्वी करिअर घडवलंय, त्यालाच सामाजिक समरसता म्हणायची बाळाओ. मला सांगा, परीक्षा आली की देवाकडे जायचं का आपल्या घरात गाभाऱ्यात असणाऱ्या देवाचं दर्शन घ्यायचं? सांगा ना, घराच्या गाभाऱ्यात कोणता देव? चला हेच टेल मी एनिमल. एक तर एक कोण? तुम्ही कोणाला देव मानता? शपथ आहे बरं का, खरंच मानता? अरे जर आई वडिलाला देव मानत असाल तर तुम्हाला सॅल्यूट आहे. भावांनो, मित्रांनो, दोस्तांनो, विद्यार्थ्यांनो, तुम्हाला सॅल्यूट आहे. अरे मेलो मी तरी सुद्धा त्यातून आवाज निघेल तो बी सॅल्यूटचा तुमच्यासाठी. का तर खरंच तुम्ही असाल तर पुन्हा माझा प्रश्न आहे, किती दिवस झाले आई बापाला नमस्कार करून त्यांचे चरण स्पर्श करून दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं? चला, खोटं बोलला की काय होईल हे मी नाही सांगणार, पण खोट किती जण ह्यातला असा कोण आहे की मी दर आठवड्यात आई वडिलांचं गुरुजनांचं एक जण सांगा? चला चला, कोण सांगतंय बघू? अरे क्या हुआ? कोण मैं गलत निकला यार? आई देव कोण? आई वडील. 21 मोदक चारलं देवानं खाल्लेलं. 786 जी बेरीज केली सर 21च येते. किती योगा. जेव्हा मंदिरात कुराण येते आणि मस्जिदीत गीता वाचेल तेव्हा सामाजिक समरसता समता आली म्हटलं जातं. किती दिवस झालं चरण स्पर्श करून.
नाही केलं ना. तिसरा प्रश्न, मोबाईलला स्पर्श करून किती दिवस झाले? किती दिवस झाले? टच मी टच मी टच मी. कोण अभिनेत्री, कोण अभिनेत्री? गाणं नको म्हणणार आता, हे माहित आहे सगळ्याला, मला बी माहित आहे, पण आता माझं लग्न झालं त्याच्यावर जास्त बोलत नाही आता. घरी जायचं, जेवायचा अभ्यास आहे. माझ्या आधी माझे बी काय विद्यार्थी सर 7 जण मला भेटून गेले, त्यांना सांगितलं 7 राहावा आणि ITI कॉलेजला ऍडमिशन साठी सर तुमचेच शिफारस केले. यात माझे बी विद्यार्थी आहेत सर, हे तुम्हाला त्यानंतर सांगतील. येणारे सुद्धा विद्यार्थी साहेब या ठिकाणी येणार आहेत, ज्यांना काहीच येत नाही, त्यांना सांगितलं अरे ITI कर, जिथं आय म्हणजे आय आहे, IPL पाहतो. IPL म्हणजे काय? ते पैसे तिकडे कमवणार, पण IPL म्हणजे आयचा फक्त आय म्हणजे आपली आई, थोडक्यात म्हणू. P म्हणजे पॅरेंट्स, L म्हणजे लव. आई वडिलाचं जिथं लव असतं ते मंदिर म्हणजे घर, कुटुंब असतं ते म्हणजे IPL. आईचं P म्हणजे पापाचं, लव म्हणजे प्रेम जिथं असतं बाळा ते IPL. मोबाईलला टच करणं ते IPL नव्हं. कोण जिंकलं ते IPL नव्हं. IPL काय? तुमच्या आमच्यासारखी जशी रामाची वानर होती, शेतू बनला. अरे हिंदू हूं मैं, चला मुस्लिम होय, चाल मागाय, चाल महाराय, चाल गोळे, चाल मग कोण आहे? जे 2 डोळे कधी तुझा भाव करत नाहीत, एकत्र राहतात. एकाला मार बसला तर दुसऱ्याच्या डोळ्यातून अश्रू येतो रे बाळा, अश्रू येतो, पण ते साथ नाही सोडत, कधी साथ नाही सोडत. एक पाय पुढे पडला तर दुसरा म्हणत नाही मी काय येऊ तुझ्या सोबत, तू काय माझा कोण लागून गेलास काय? तू डावा मी उजवा, पण तो तसा म्हणत नाही, तो येतो हो आपल्या सोबत. आणि 2 जे नाक आपण श्वास घेतो 2 होल असतात, एकच नाक असतं. जे हृदयामध्ये फिल्ट्रेशन करताना ते 2 कप्पे म्हणत नाही मी शुद्ध रक्त हे करणार, तो अशुद्ध करणार, हृदय सुद्धा कधी म्हणत नाही. आणि ते सामाजिक समरसता जपतात. मग तुम्ही आम्ही का नाही जपायचे? का नाही जपायचे? सांगा ना, का नाही जपायचे? जपलाच पाहिजे, लक्षात ठेवा. कुणाला तर जाऊन जपण्यापेक्षा आई बापाला जपा ना. एखादा श्रावण बाळ कलियुगात येऊ द्या नसतं, नको. म्हणून दर्शन घ्या, नीट आहे का? पुन्हा शेवटच्या टप्प्याकडे येतोय, कारण बराच उशीर. सर बोलले की बोलले तुमची बसण्याची क्षमता, नाहीतर कधी कधी काय होतं, मंदिरात देव पण हुडकतो कुठं, माणसात देव पण शोधतो कुठं. अरे आपल्या समवेत देव पण पाहतो कुठं, आपल्या समाजात देव अरे पण ऐकतो कुठं, दिसतो का कुठं? नाही रे. मग देव वसतो कुठं? तर देव वसतो जिनं तुम्हाला 9 महिने पोटामध्ये सांभाळून जन्म दिला, आणि ज्याने फाटक्या अंगावर तिकडे घामाच्या धारा वाहत असताना, उन्हाचे चटके बसत असताना, अंगावर फोड आले असताना ज्याने उचलून घेतले ना बाळो, आणि जगातील सुंदर देहाचा पाळणा केला तो पाप, आणि ज्याने शिक्षित करून तुमच्या हातामधून खऱ्या अर्थानं इंद्रदेव लिहितो का, कोण त्या ठिकाणी भविष्य लिहितं मला माहित नाही, पण स्वतःच्या खडून तुमचं भविष्य खरी कुंडली ज्याने लिहिण्याचं अहोरात्र काम करतात, यांना सलाम करा, यांचा आशीर्वाद घ्या. मोबाईलला टच करून टच मी ऐकण्यापेक्षा खऱ्या अर्थानं आई बापाच्या चरणाला स्पर्श करा. त्यातून निघलेल्या ज्या लहरी आहेत तो तुमच्या मस्तकामध्ये जातील, मस्तकातील लहरी तुमच्या रक्तामध्ये मिसळतील, रक्तातून निघालेल्या लहरी तुमच्या हृदयापर्यंत जातील, आणि हृदयातून निघालेलं प्रेम सामाजिक समरसता जपेल, आणि हीच बांधिलकी जपायच्या. तर विषय घाण दिला मला सामाजिक समरसता, बाकीच्या विषयावर बोलतोय, पण पुन्हा एकदा सांगतो, 1-2च कथा सांगतो आणि शेवटी 2 सैनिक असतात, लक्षात ठेवा. एकता असली पाहिजे. आजच्यापासून इथं आपण एक शपथ घ्यायची, जातीवरून भले तिकडं आरक्षण तिकडं काय का विषय असणार, आपण म्हणणार नाही आहोत. 2 जण 10वीचे, आपण थोडेसे वरचे सैन्यामध्ये भरती झाले, दोन्ही जातीचे, वेगवेगळ्या जातीचे, त्यांचा दुरान्वय संबंध, जात वेगळी, वर्ग एक. ते दोघेही शिकले एका गुरुच्या हाताखाली.
दोघंही नोकरी लागले सैन्यामध्ये. बघा, जात वेगळे, जे कधीच जात नाही ती जात. दोघं शिकले, सैन्यामध्ये भरती झाले. युद्धाचं काहूर माजलं होतं व युद्धाचं काहूर त्यावेळेस. दोन्ही टीमचे कॅप्टन होते. जात वेगळी, धर्म एकच, हिंदू. लढायला लागले. सगळीकडे काळोख पसरलेलं होतं. बॉम्बची बंबारी चालू होती. एकावर चुकून त्या ठिकाणी बंबारी पडता पडता एकाच्या जवळ पडला, पायावर पडला. उजेड नाही, अंदाजाने लढायचं होतं, सीमेवर लढायचं होतं. दुसरा थोड्याशा अंतरावर यायचं. काही वेळानंतर शांतता पसरली आणि एकाचं नाव राम म्हणू आपण, दुसऱ्याचं नाव रहीम म्हणू, किंवा एकाचं नाव काही तुम्ही बिल कुठलंही म्हणू शकता. त्या काळोख्या आवाजाकडे कन्याचा आवाज यायचा. याचा अर्थ शत्रूने केलेली बंबारी त्याच्या पायावर जाऊन पडलेली होती. तो एवढत होता, अरे राम ये ना माझ्याकडे, हे राम ये ना माझ्याकडे. संध्याकाळच्या भयान ह्याच्यात मोबाईलची आवश्यकता नाही. त्या ठिकाणी तो आवाज हवेतून पसरायचा. त्या रामला ऐकू जात. तो म्हणतो, एका वर्गात शिकलेलं, एका वर्गात बसलेलं, बँकेसाठी भांडण केलेलं माझा मित्र संकटात आहे. मला बोलवतोय, जायला पाहिजे. पण परमिशन घेण्यासाठी शत्रूची बंबारी त्या ठिकाणी होत होती. म्हणून हा कर्नलला विचारतो की मला जाऊ द्या तिथं. प्रमुखांना विचारतो, मला जायचंय हो, माझा मित्र त्या ठिकाणी ओळखतो. ते कर्नल म्हणतात, जाऊ नकोस, परमिशन नाही माझी तुला. का? तो गेलाय, मी तुला नाही गमवू शकत, अजून तुला नाही गमवू शकत. तो गेलेला गेला, त्याचा भरोसा नाही. पण तू गेल्यानंतर एक मी हरहुन्नर सैनिक गमलोय. एकीकडे प्रमुखाचा आदेश पाळायचा, दुसरीकडे मित्राचे हाक. सांगा मला कुठं गेलं पाहिजे, चला बोला तुम्ही. मित्राकडे जावं तर जीव जाईल आणि प्रमुखाचे हात ऐकावं तर प्रमोशन मिळेल. बोला ना, बोला कुठं गेलं पाहिजे, चला कोण सांगते बघू. आता वाटतं मित्राकडे गेलं पाहिजे, जिथं मैत्री असते ना सुदामाची आणि कृष्णाची, तिथंच सामाजिक समरसता असते. असा पुत्र श्रीरामासारखा, ज्याने भावासाठी सिंहासन तागलं, असा पुत्र ज्याने पित्याचा आदेश मानला दशरथासाठी. अशी आई होती, पण ती आई सावत्र असू ना तर कशी, त्याने तिचा आदेश मानला आणि रानावनात भटकले. आणि ज्याने पत्नीव्रता पाळली, हे श्रीरामचंद्र सगळ्यांना घेऊन हे सामाजिक समरसतेचं उत्कृष्ट उदाहरण. तो पुन्हा येतोय आपण, तो मित्र त्या कर्नलचं झुगारून शेवटच्या टप्प्याकडे आपण, कारण बराच शेवटच्या टप्प्याकडे येताना तो कर्नलचं वाक्य झुगारतो आणि अंधारानं त्या आपल्या मित्राकडे हळूहळू सरपटत जायला लागतो. अरे उठून गेलं तरी कारण काय होतं, शत्रूला दिसेल, शत्रू मारेल म्हणून तो सरपटत जातो. ओरखड पोटावर उमटतात, रक्त बंबाळ शरीर होतो, पण आवाज कानीवर पडतो, हे राम ये ना, हे राम ये ना. हा तिथं पोचतो आणि आपला मित्र तो रहीम म्हणा ज्यावेळेस याला पाहतो, त्याच्या हातामध्ये हात देतो आणि तो त्या ठिकाणी जीव सोडतो एक वाक्य म्हणून. मला माहित होतं राम तू येणार, आणि मला जाणवत होतं की तू येणार, म्हणून मी आतापर्यंत या ठिकाणी तुझी वाट पाहत होतो. अरे अशा व्यक्तींची वाट पाहिली पाहिजे. आणि तो राम पुन्हा ज्यावेळेस येतो आपल्या मित्राला घेऊन,
त्याचं पार्थिव, त्यावेळेस कर्नल त्याच्यावर भडकतात, अरे तो गेलेल्या मृताला तू घेऊन आलास का इथं? गेलेल्या मृताला तू मृतदेहाला घेऊन आलास का? तुला काय झालं असतं तर काय केलं असतं? राम म्हणतो, सर हा तुमच्यासाठी मृतदेह असेल तर हा माझ्यासाठी माझा मात्र लहानपणीचा मित्र आहे. तो माझ्यासाठी वाट पाहत होता. मी ज्यावेळेस गेलो ना त्याच्या हातामध्ये हात दिला ना सर, तेव्हाच माझ्या मित्रानं जीव सोडला हो सर. आणि मला आज खंत राहिली नाही की मी माझ्या मित्रापाशी गेलो नाही. म्हणून संवाद वाढवा, सामाजिक समरसता घडून येईल. काही आपल्यामध्ये मतभेद असतील, लक्षात ठेवा, जाती वेगळ्या असतील आपल्या, पण जाती भेद असता कामा नये. जाती भेद जिथं असतील तिथं मनभेद होतो, आणि मनभेद होतो तिथं कुटुंबाला तडा जातो बाळाओ. म्हणून आयुष्यभर लक्षात ठेवा, ज्यांनी शिवराय म्हटलं जातं, ज्यांनी शिवनेरीवर ज्यांचा इतिहास चालू झाला आणि रायगडापर्यंत ज्याने साम्राज्य पसरलं, ते शिवराय हे सुद्धा या समरस्ते आदर्श व्यक्तिमत्व, या समरस्तेचं उत्कृष्ट असं व्यक्तिमत्व. म्हणून मी तुम्हाला सांगतो, कधी पडलास तर त्या जागेवर थांबू नका, थांबू नका त्या जागेवर, उठण्याचा प्रयत्न करा. पुन्हा घसरून पडला, थांबू नका, पुन्हा उठण्याचा प्रयत्न करा. नाहीतर परीक्षा आली की देवा मला पाव, अरे अभ्यास कोण तुझा देव करायचा का? देवापाशी जाऊन असे किती तर बघितले, देवा मला पाव, मलाही भारी वाटत राव का? देव पाव वाटतोय पहिल्यांदाच मला माहित झाले. देवाने बेकरी खोलली हे पहिल्यांदाच मला माहित झाले. सत्य मी म्हणेल, देवा मेरे को पाव के साथ चाय भी चाहिए हो बे, स्वीट से देईल का देव? देईल नाही ना का? जो वाट पाहतो, मूळ मुद्द्यावर येतो, जो वाट पाहतो, ज्याला चांगल्या गोष्टी मिळतात तो फक्त वाट पाहतो. अति चांगल्या गोष्टी त्यांनाच मिळतात जे प्रयत्न करतात, आणि सर्वोत्तम गोष्टी त्यांनाच मिळतात जे आपल्या प्रयत्नावर विश्वास ठेवून स्वतःचा रस्ता स्वतः निर्माण करतात, आणि माणसातल्या माणुसकीला सोबत घेऊन माणुसकीचा धागा त्याच्या हृदयापर्यंत विणतात, आणि ते हृदय तोडण्याचा नाही, कुणाच्या दुःखावर पाय देऊन आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न करत नाही, तर समतेचं उदाहरण देऊन खऱ्या अर्थानं समरसता घडवून आणतात. अशा या योद्ध्यांना, अशा या विचारांच्या पायिकांना पुन्हा एकदा सॅल्यूट करायला मागे पुढे पाहायचं नाही, आणि त्यांचं विचार आत्मसात करायचं. आफ्रिकेतली एक शेवटची कथा या ठिकाणी सांगतो, तुम्हाला सुद्धा आवडेल. आणि आपण आपलं व्याख्यान टायमा यानुसार आपल्याला संयोजकांनी संधी दिलेल्या त्या वेळेमध्ये या ठिकाणी थांबवतोय. एक अभ्यासक अभ्यास करणारे आफ्रिकेला जातात. आफ्रिकेत काहीच नाही, ते गेल्यानंतर तिथल्या मुलांना सांगतात, एक प्रयोग करूया. आता प्रॅक्टिकलची सगळ्यात मोठी खाण म्हणजे ITI साहेबांनी सुद्धा मला सांगितलं, आम्ही प्रॅक्टिकलवर. लक्षात ठेवा, जगात प्रॅक्टिकल शिवाय काही नाही. बिल गेट्स घडले प्रॅक्टिकल. त्या अभ्यासक दक्षिण आफ्रिकेमध्ये गेले, तिथली मुलं शाळेत होती, त्यांना सांगितलं, काय सांगितलं? माझ्याजवळ फळाची टोपली मी त्या ठिकाणी ठेवतो, म्हणजे उद्या सडकावर ठेवू आपण. सडकावर ठेवली, आणि सडकावर ठेवल्यानंतर मी तुम्हाला इकडे 1 2 3 म्हणलं की काय करायचं? परत निबार जायचं. ज्याचा पहिला क्रमांक येईल त्याला सगळी फळ. जर आपल्या इथं असं असतं तर पुढे जाणाऱ्याला लय पुढे पडतोय दोघं संघ, पायात पाय नसेल, माग वळला असेल नसेल तर त्याला 2 खेकडे टाकले, वरचा कधी वर येत नाही, खालचा कधी खाली राहत नाही, दोघं एकमेकाचा पाय वळतात. आपण कोणतरी एक जण पळत जाऊन ती फळं खाल्ली असते, पण ते शिक्षक तिथं फळं ठेवतात आणि त्या मुलांना सांगतात स्टार्ट.
आश्चर्याची गोष्ट सगळे एकमेकाच्या हातामध्ये हात देऊन संगत जातात आणि त्या ठिकाणी सगळे मिळून फळाची टोपली एकदम उचलतात. त्या अभ्यासकाला सुद्धा अभ्यास करण्यासाठीच काय शिल्लक राहिलं नाही. त्याला वाटायचे इथल्या मुलामध्ये काय, याला उबंटू असे म्हणतात त्या ठिकाणी. नेल्सन मंडेलाने ते विचारतात, अरे ही कसली शर्यत. सगळी संगत हातात हात जाऊन पाहिला ना कुणाचं दुसरं नाही, सगळ्यांनी फळाची टोपली उचलली. ते सांगतात मी एकटा पळालो तर माझे बाकीचे बिछडतील, त्यांना सुद्धा खायचं, त्यांना सुद्धा संविधानानं दिलेला अधिकार आहे, आम्हाला नाही कुणाचा अधिकार घ्यायचा. सगळे आम्ही गेलो, तो ह्या जातीचा त्या जातीचा त्याला बरोबर नाही घेता, सगळी जण गेले आणि फळाची टोपली उचलली, सगळ्यांनी ऊर्जा घेतली, सगळ्यांनी ती फळं खाल्ली. बाळो यातून सांगता येईल काय, कारण हे दक्षिण आफ्रिकेचं तत्व जेव्हा आपल्या समाजात उतरवलं जातं, सगळ्यांनाच सोबत घेऊन खऱ्या अर्थानं यशापर्यंत पोहोचायचं, तेव्हाच यशाची फळं गोड लागतील आणि तेव्हाच गोडवा निर्माण होऊन आपण खऱ्या अर्थाने या रस्त्यामध्ये अगदी भिजून जाऊ. तुम्ही ते व्हावं हे मी तुम्हाला सांगतो. आयुष्यात किती संकट परिस्थिती येऊ द्या, पडला असेल पडून राहू द्या, चालायला शिका, चालताना पडला रांगा शिका, रांगताना उभा राहावा, उभा राहताना पुन्हा पडला, पुन्हा कुणाला तर मदत घ्या, पण थांबू नका. जो तो थांबतो तो कधीच पुढे जात नाही, जो पुढे जातो तो कधीच थांबत नाही. जो पुढे जातो त्याचाच इतिहास लिहिला जातो. इतिहास कुणाचा लिहिला जातो? 95% वाल्याचा नाही, 45% वाल्याचा नाही. अरे इतिहास त्यांचाच लिहिला जातो. तो काळोख्या अंधारात आमुष्याचा मूर्त साधून खऱ्या अर्थानं चांदण्याचा प्रकाश बघून जे कायम फडफडतात अशा व्यक्तिमत्वांचा इतिहास लिहिला जातो. आणि तसं व्यक्तिमत्व शिक्षणानं प्राप्त होतं, या ITI कॉलेज सारख्या या गुरुजनांमुळे प्राप्त होतं. तुम्ही तसं बनावं हे मी तुम्हाला शुभेच्छा देतो. लक्षात ठेवा, आयुष्य पुढे काय होईल सांगता येत नाही, पण येणारा क्षण डोळ्यामध्ये अश्रू जसं गळतात ते अश्रू दुःखाचे आणा आणि हास्य चेहऱ्यावर ठेवा. स्माइल इज द रेनबो ऑफ आवर फेस. जब जिंदा है तब तक निंदा है, कुणी निंदा केले तर स्माइल प्लेस. कॅमेऱ्यात फोटो कोणी बी काढतं, थोडस हसायचं. मला एक सांगा, मला सांगा, फॅरन लवली लावणारा सुंदर झाला नाही, मेला तो पण सुंदर झाला नाही. आपण मात्र लावतो फॅरन लवले, सुंदरता तशी खुलत नाही. आपल्या लोकांना आपल्या माणसात शिक्षण घेऊन माणुसकीचा धागा निर्माण करून चेहऱ्याच्या हावभावापर्यंत गेल्यानंतर जो स्माइल खुलते त्याच्यामुळे सामाजिक समरसता खुलते. बाळाओ, म्हणून आयुष्यामध्ये हसा खेळा, पडला असेल तर पडा, सगळीच पडला JCB घेऊन काढू, पण थांबू नका त्या ठिकाणी. का थांबू नका? थांबला तो संपला आणि संपल्याला पुन्हा कधी आयुष्यात भरारी घेत नाही. तुम्ही भरारी घ्यावी कुणासारखे? अरे हॅमिंगबर्ड पक्षी असतो ज्याचं वजन फक्त 2 ते 3 ग्रॅम असतं, एका सेकंदामध्ये 75 वेळा पंख फडफडतो. तो कवाई मध चाटतो, कवाई उंच ओढतो, त्याच्यासारखं व्हा, असं व्हा. तसं नाही जमलं, शहामुर्ग तो सगळ्यात मोठा असतो पण 50 मैल ताशी त्या ठिकाणी भागतो. अरे तसं नाही जमलं तुम्हाला, काय होता येईल? एखादं फुलपाखरू व्हा. अरे तसं नाही जमलं तुम्हाला तर श्रावण बाळ व्हा. अरे तसं नाही जमलं तुम्हाला तर रतन टाटा व्हा. अरे तसं बी नाही जमलं तुम्हाला तर आंधळ्याची काठी व्हा रे, त्याला मध्ये सोडू नका. अरे तेही नाही जमलं तर माणसाला माणुसकी जपणारा माणसातील देव व्हा. सामाजिक मतभेद विसरा, संस्कृती जपा, मुस्लिमाची टोपी घाला, आपली त्याला घाला आणि गळ्यातील ताईत बना. गीता त्याच्या घरामध्ये वाचली गेली पाहिजे आणि सीता त्याच्या घरामध्ये नाचली पाहिजे, तर अम्मीजान आपल्या घरामध्ये आली पाहिजे आणि कुराण आपण वाचलं पाहिजे. हीच सामाजिक समरसता छत्रपतींनी घडवून दिली. त्या छत्रपतीला या जयंती निमित्त पुन्हा एकदा मुजरा करतो आणि उद्याचा छत्रपती कानात बाळी नाही, कपारावर कोर नाही, तर ज्याच्यामध्ये हृदयात खऱ्या अर्थानं छत्रपती असेल
असं तुम्ही व्हावं. ज्यांनी प्रत्येक गोष्टीमध्ये हे टाकलेलं सर शॉप टाकलेलं आहे त्यांच्यासारखं तुम्ही बनावं. 31 डिसेंबरला तुमच्यासारखा भाग्यवान मला पाहण्याचा योग मिळो. समोरच्याला वाटलं पाहिजे हा भाग्यवान विजेता आहे. विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत, ते वेगळेपणाने करता. तुम्ही ते बनावं. अशक्य वाटणारे ध्येय तुम्ही शक्य करावे. आई बापाचे संस्कार तुम्ही तुमच्या खिशामध्ये म्हणण्यापेक्षा डोक्यामध्ये उतरून नेहमी त्यांचा चरण स्पर्श करून देशाला गवस निघाला आणि सगळ्यांना विविध जाती भेदांना सोबत घेऊन खऱ्या अर्थानं त्या समाजाच्या प्रेमाच्या रसामध्ये आपण न्हाऊया. मोबाईलचा वापर टाळूया. मोबाईलचा वापर प्रेमपूर्वक करूया. कशासाठी? अरे माझ्या दोस्ता, बरी आहे का तुझी तब्येत? यासाठी करा. आईला सांगा सॉरी आई मी तुला न सांगता गेलो. वडिलांना सांगा तुमचा पट्ट्या हा चुकीचं काम करणार नाही. आणि पुन्हा एकदा फॅमिलीला जपा. फॅमिली म्हणजे कोण? फादर. एफ म्हणजे फादर, ए म्हणजे अँड, एम म्हणजे मदर. फादर अँड मदर. आय म्हणजे आय लव, एल म्हणजे लव यू. माझं तुमच्यावर प्रेम आहे. अहो तुमच्यावर प्रेम आहे, पण ते प्रेम प्रभू रामचंद्रासारखं असलं पाहिजे. ते प्रेम छत्रपती सारखं असलं पाहिजे. अरे ते प्रेम लाला मजनू सारखं नसलं पाहिजे. ते प्रेम आई बापावर करतो तसं असलं पाहिजे. असं प्रेमपूर्वक तुम्ही बनावं. यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा घोषणा देतोय. बोला आता तुम्ही देणार का मी? बोला छत्रपती शिवाजी महाराज के. बोला छत्रपती शिवाजी महाराज के. जय भवानी, जय भवानी. बोला हर 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 हर. त्यांचा तर विजय असो पण तुमचा सुद्धा असो. विजयाची गुढी उभारण्यासाठी रक्त आपलं लाल आहे. लाल रक्ताचा थेंब प्रत्येकाचा सारखा आहे. त्या थेंबाचं प्रत्येकाला शपथ आहे की आपण ते कधीच मानायचं नाही. एक एक रक्ताचा थेंब घेऊन रणामध्ये कार्यरत राहा. मनामध्ये कणखरता बाळगा. रणामध्ये उतरा. ते रण काबीज करा आणि मग रण योद्धा बना. हे छत्रपतींचे विचार तुम्हाला देऊन सामाजिक समरसता या विषयावरचं व्याख्यान मी आदरणीय व्यक्तींच्या पुढे या ठिकाणी समाप्त करतोय. जे चुकलं असेल ते माझं मला देऊन जावा. शिव्या द्यायचं मला काय होत नाही. उद्या जसं शिव्या दिल्या थोडं फिट होतो आणि फिट झालो की सुपर हिट. जब तक फिट तब तक बनेंगे सुपर हिट. आणि पुन्हा एकदा जे मला विचार दिले ते छत्रपतींनी मला जे दिलं ते या लोकांनी चांगलं जे ते यांचं, चुकीचं असेल ते माझं द्या, चांगलं असेल ते घेऊन जावा आणि आयुष्य बाळावं. भरभरून जगा. वन्स मोर नाही, एकदाच आहे, एकदाच आहे. म्हणून माझ्या समवेत पहिल्यांदाच भेटलेला सगळ्यांचं पुन्हा मी एकदा धन्यवाद मानतो. पुनश्च एकदा मला संधी दिली त्याबद्दल या सगळ्या प्रतिष्ठानचं, सगळ्या सेवकांचं मी आभार मानतो. आणि तुमच्या समेतचे क्षण माझ्या आयुष्यातली सोनेरी क्षण असतील जे तुम्ही मला दिले. म्हणून तुमच्या त्या क्षणाचं कदर करून तुमच्या ऋणात राहतो. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कर्मवीर.